जय जय शंकर नमामि शंकर, जय शिव शंकर नमामि शंकर। परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। हॅलो, श्री स्वामी समर्थ ताई। श्री स्वामी समर्थ ताई, अनुभव शेअर करायचा आहे? हो हो। ताई कुठून बोलताय तुम्ही? मी कडेगाव तालुका जिल्हा सांगली, बिकवडी खुर्द ह्या गावची आहे. फक्त बरं. नाव नाही मला डिक्लेअर करायचं. बरं बरं, चालेल ना ताई, काही हरकत नाही. कधीपासून आहात स्वामी सेवेत ताई? मी 19 सालापासून ही झाली. म्हणजे एवढं अच्छा. काही मला माहिती नव्हतं स्वामींचं. हम्म. मग मी ती सेवेत कशी आली ते आता तुम्हाला सांगते. बरं. म्हणजे कृपा सिंधू मालिका लागत होती ना, त्या मालिकेमुळे मला त्यांची आवड लागली. म्हणजे मी पहिलीच आध्यात्मिक होती. मी दुसरीला असताना माळ आहे ना माझी तुळशीची. हो का? अरे वा. हा, आणि त्यामुळे मला ते देवाची आवडच होती. असं म्हणजे माझ्या लग्नाला 10-12 वर्ष झाल्यानंतर कोणतरी आमच्या इथली एक बिचारी मला म्हटली होती, श्री स्वामी समर्थ असा जप करायचा. हो. तेव्हा माझ्या तोंडातून असं गेलं होतं की म्हणजे माझ्या पांडुरंगापेक्षा म्हणजे स्वामी एवढे मोठे आहेत का, असं गेलं होतं. आता आठवतंय हो म्हणजे मला ते. बरोबर. पण ते आता म्हणजे हे अनुभव वगैरे ऐकून का नाही हे लक्षात येते हो माझ्या. हो हो. मग त्यावेळेस म्हणजे काय अशी मला त्यांनी शिक्षा वगैरे दिली नाही. तुला काय म्हणजे नाही, शिक्षा वगैरे देत नाहीत स्वामी. कुठल्याही देवाची, स्वामींना कसं कुठल्याही देवाची सेवा केली तरी ते स्वामीच आहेत ना. बरोबर आहे ताई. विठ्ठल म्हणा, राम, शिव असे ते सगळे स्वामींचेच अवतार आहेत. किती छान सांगताय ताई. आध्यात्मिक मध्ये ह्या म्हणजे त्यांचं अध्यात्म कळल्यानंतर हे कळायला लागलं हो मला. अच्छा. मग ते पहिला आमच्या मिस्टरांना ना अटॅक आला 18 साली. अरे बापरे. हा, पहिल्यांदा. मग तेव्हा मला असं म्हणजे काय एवढं माहिती नव्हतं स्वामींचं, त्यांचं नामस्मरण काय करायचं. आणि मग ती अशी 18 साली तसं झालं आणि 19 सालाला बघा ती मालिका त्यांची लागायला लागली. मग सगळं बाजूला ठेवून मी ती मालिका बघायची त्यांची स्वामींची. बरं. मग ते माझ्या तोंडात आपलं सारखं यायला लागलं, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, रात्रंदिवस. आणि त्याच ह्याच्यात ना माझ्या मुलावर संकट आलं होतं. अच्छा, म्हणजे काय झालं होतं? म्हणजे तो गुजरातला होता, नेलेला आमच्या म्हणजे नातेवाईकांनी त्याला गुजरातला. आणि त्याने काय केलं होतं, एक हप्त्यावर रिक्षा घेतली होती आणि एक भाड्याने रिक्षा घेतली होती. आणि ते 19 सालाला बघा, 2019 सालाला पाऊस होता का जास्त. हो हो हो. हा, मग ते आमची परिस्थिती पण तशी बिकटच हो. त्याला म्हणजे काहीतरी त्या रिक्षामध्ये ना फसवलं, त्याला काहीतरी ते माल ठेवला होता. अच्छा. पोलिसांनी पकडलं होतं ती रिक्षा. म्हणजे कोणी ठेवलं हे कळालं नाही का? नाही, तसं काय ते काही एवढं नाही मी त्याला त्यावेळेस विचारलं. आणि मला म्हणजे कसं, माझ्या हातात कुठले व्यवहार नाहीत, सगळे त्याच्या पप्पाच्या हातात व्यवहार. सगळं मुलांचं ही माझ्याकडे काय घेतलेलं नव्हतं. आणि माझ्या मुलांना मी ही पण दाखवलं होतं, म्हणजे माझ्याकडे काय नसतं ते. आणि आमची परिस्थिती पण कधी म्हणजे अशी ही आहे असं मुलांना माहिती होतं. पण त्यांनी म्हणजे कसं परिस्थितीसाठीच ते पण केलं होतं हो. मग 1,40,000 रुपये त्याला भरायची वेळ आली. अरे बापरे, दंड झाला एवढा? हा, म्हणजे काय ते एवढं मला पण नाही कळलं. मग ते म्हणजे आहेच की, मग ती माझी मुलगी आहे ना, तिला तो फोन करायचा त्यावेळेस, ती बारका फोन, आणि मग ते आवाज यायचा नाही बरोबर. मग मला तिने सांगितलं, मग मी असं भैया बरोबर झालेलं आहे. म्हटलं त्याला काय कळत नव्हतं का, म्हटलं आपली परिस्थिती काय, पप्पा याने एवढं कशाला रिक्षा घ्यायची. हो ना. हा, पण आपलं आता आईचा आतड आहे म्हटल्यावर ना आपल्याला वाटतंयच ना, एवढं बाळ आपलं संकटात पडलंय. हो ना. तर मी आपलं म्हटलं, बाई स्वामी एवढे सगळ्यांनी धावतात, आपण जर एवढं म्हणजे मनात सारखं त्यांचा धावा केला तर आपल्या बाळाला म्हटलं पाठी उभा राहतीलच की. रात्रीची अक्षरशः ताई मी उठून ना रात्री 2:30 वाजता 3 वाजता मला जाग येऊ द्या. रात्री बाहेर जाऊन मी गोल येडे मारायची, स्वामी समर्थ माझ्या बाळाचं रक्षण करा.
एवढं म्हणजे जिथं तुम्ही असेल ना अस्वस्थ असायचा तेव्हा. पाठी हम्म. म्हटलं त्याच्या उभा राहावा तुम्ही. बरं बरं. 2-3 महिना मी त्याच्याबरोबर फोनवरनं बोलत नव्हती. म्हटलं आता तू केलंयस तसं आपलं बाबा निस्तर. हम्म, हम्म. माझी तरी परिस्थिती तुला माहितीच आहे म्हटलं. म्हणजे काय मला कुठं जायचं हे माहिती नाही. पप्पा तुझे ही असे आहेत म्हटलं. हम्म. मग मला काय तुला ही करत नव्हता. ती बहीण भावंडच आपली बोलायची. हम्म, हम्म. आणि नव्हतं. मग उद्या म्हटलं आपल्या मुलीचं लग्न ही कसं आता हा तिकडं अडकलाय म्हटलं हो. कसं येईल कसं नाही. पण त्यातून बघा स्वामींनी सोडवलं. हो का रे, वा वा वा. हो सोडवलं त्याने. म्हणजे त्या एकाच रिक्षावर त्याने असा धंदा केला की ते कर्ज तिथल्या तिथं फेडलं. म्हणजे स्वामींचीच कृपा झाली हो. अगदी अगदी खरंय ताई. एकदम स्वामींची कृपा झाली म्हणायचं. म्हणजे तेव्हापासून तुम्हाला जास्त विश्वास वाटायला लागला का स्वामींबद्दल? विश्वास वाटायला लागला जास्त. आणि मग परत ते असं हे करत करत मग परत झालं व्हायचं जरा इकडं तिकडं मुलीचं लग्न झालं. त्या लग्नाला तो येणार नाही म्हटला. म्हटलं अरे असं पप्पांचं तुझे हाय. आणि म्हटलं पप्पांना कोण म्हटलं पुढं होऊन पळणार कोण नाही करणार. आणि तो आला. त्याच्याकडे यायला अक्षरशः वाट खर्चीला पैसे नव्हते. म्हटलं मुलीच्या खर्चाचं तू टेन्शन घेऊ नको. म्हटलं पप्पा घरात बसून म्हटलं ते सगळं जमवतात. फक्त तू हाताखाली त्यांच्या म्हटलं पाहिजेस म्हटलं. आपलं माणूस पळणार. हो ना. लग्न घर म्हटलं की किती काम असतात. आपल्याला म्हटलं कुठल्या नातेवाईकांचा आधार नाही काय नाही. म्हटलं तो आला पाहिजेस. मग तो आला की कसा तरी. आणि स्वामींच्या कृपेनं तो आला इथपर्यंत. त्यांचाच दावा केला. म्हटलं त्याला इथपर्यंत आणा तुम्ही. आईचं काळीज किती वेगळं असतं ताई. मग तेच ना. आणि मग लय म्हणजे लय कंडिशन आमची बेकार होती त्यावेळेस. अच्छा. मग परत तिथून परत काय झालं. मग तिथून परत झाले 2 वर्ष अशीच गेली. तो एक अटॅक झाला. दुसरा अटॅक किती साली आला बघा. पुन्हा आला हार्ट अटॅक? हो 18 साली 21 साली का काहीतरी आला. हो 21 साली अटॅक आला. मग त्याच्यानंतर का नाही मला वाटतं दुसरा अटॅक यायच्या नाही अगोदर आम्ही अक्कलकोटला गेलो. अच्छा. अरे वा. माझ्या मनात होतं. मी तुमच्या मुलाला सांगितलं आम्ही सगळे घरगुती असे कधी म्हणजे गेलो नव्हतो फॅमिली. बरोबर. मग परत म्हटलं आपण भाड्याने म्हटलं गाडी करू पप्पांना आणि आपण सगळीच जाऊया. माझ्या मुलीचं लग्न पण झालेलं होतं. त्याच्यामुळे म्हटलं सगळीच जाऊया आपलं. मग भाड्याने गाडी केली. आपलं 7,000 रुपये त्यावेळेस भाडं होतं. बरं. गेलो. मग अक्कलकोटला गेलो. तिथं गेल्यानंतर असं अक्षरशः माझ्या डोळ्यातून मनातून म्हणजे डोळ्यातून पाणी यायला लागलं. हो ना. हो माझा मुलगा म्हटला आमच्या मम्मीच्या मनात होतं. आमच्या मम्मीची इच्छा पुरी झाली. तेव्हा ते लॉकडाऊन नव्हतं का दुसऱ्यांदा बघा. हो अगदी बरोबर. मंदिरं एवढी उघडी नव्हती म्हणजे खुल्ली नव्हती. मग गेलो आम्ही सगळेच गेलो होतो. आणि अश्रू म्हणजे अशा डोळ्यातून माझ्या पाणीच यायला लागतं. आपले अष्टभाव दाटून येतात ना आपल्या स्वामींना बघितलं एकदम अंतःकरण दाटून आलं. मनानच डोळ्यातून पाणी आलं. आणि मग आम्ही आलो सकाळचं गेलो तुळजापूर पंढरपूर ही सगळं असं करत अक्कलकोटला गेलो. मग आपल्या मनात एवढंच बोलली होती की मला फक्त तुमच्या ह्याच्यातून येऊ द्या आवारातून मला फिरून शाना. मग जे आपण मनात बोलतो ना ते तेवढंच मग स्वामी पुरी करते ती इच्छा बरं का. आणि मग तेवढं त्या आवारातूनच आलो आम्ही. अच्छा. संध्याकाळी 8:30ला तिथं पोहोचलो. दर्शन घेतलं. त्या वटवृक्षाचं घेतलं. तिथं काय आता आपण नवीन म्हटल्यावर आपल्याला काय एवढं फिरायची माहिती नाही ना. अगदी बरोबर. मग तेवढं आपलं वटवृक्षाचं तिथं ते मंदिरात आपलं तिथून लांबून दर्शन घेतलं. आणि फिरलो माघारी. बरं. सकाळी मग आम्ही 3:30ला पोहोचलो घरी रात्रीचं. अच्छा. आणि तिथून पोहोचल्यानंतर कुठला महिना होता श्रावण महिनाच होता. येताना मूर्ती आणली अक्कलकोट वरून. हो. अरे वा. आणि मग रात्री 3:30 वाजता आम्ही येऊन झोपलो घरी. आणि मग सकाळी उठायला जरा उशीरच झाला. बरोबर आहे. आम्ही पहिल्यांदा मागचा दरवाजा उघडतो. जो मेन दरवाजा आहे तो नाही आम्ही पुढे जात सगळं मागे आहे म्हटलं आम्ही मागचा. तर छोटं इंग्लिश कुत्रं इतकं छान दरवाजा उघडता. हो उघडल्या ते दारात श्वान दिसलं. हो किती छान. लय छान होतं. आणखी जे ते म्हणायचं याला किती तुम्ही पैसे दिलेत व. म्हटलं नाही आम्ही म्हटलं पैसे वगैरे नाही दिलेलं मनानं आलेलं आहे. आणि ती मूर्ती आणलेली कपाटात ठेवली होती. ते श्वान येऊन त्या कपाटाकडे जायला लागलं. अच्छा असं झालं.
हा ती मूर्ती आता म्हटलं ती आपण अभिषेक केल्याशिवाय तरी बसवू शकत नाही ना गुरुवार शिवाय. हो ना, हो ना, बरोबर. म्हणून मी ती मूर्ती कपाटात ठेवली तर ते शांत तिकडं कपाटाकडे जायला लागलं. आमचा मुलगा होता ना, तर मुलगा म्हटला अगं मम्मी तू ती कपाटात मूर्ती ठेवली यास, ती काढतो पहिल्यांदा बाहेर. आणि मग ती मूर्ती बाहेर काढली, नुसतीच आपली मग देवाऱ्यावर ठेवली. म्हटलं बाई काय आणखी संकेत असेल, आपल्याला एवढं काय माहिती नाही का काय नाही. बरोबर. मग परत मग ती मूर्ती मग ही गणपतीचा महिना होता, श्रावण संपला की भाद्रपद महिना. हा भाद्रपद महिना. मग ती हरतालिकाचा उपास नसतो का, तो गुरुवारचा होता. मग त्या दिवशी बघा मी आपला अभिषेक ही केला. माहिती नाही काय नाही, कोणाचं काय ऐकलेलं नाही. फक्त कोणाला तरी विचारलं बाई अशी अशी मूर्ती आणली. मग आपल्या त्या बिचारीने सांगितलं दुधानं दह्यानं अभिषेक करायचा आणि बसवायची म्हटली, अष्टगंधी लावायचं असं आपलं सांगितलं. माझं मी आपलं मग केलं तसंच. म्हटलं साधं भोळं आपलं घ्या स्वामी मानून शाना, मला काय एवढं माहिती नाही. कोणाला इथं आमच्या इथे कोणाचं म्हणजे तिथं हेच नाही हो स्वामींच्या विषयी, केंद्र वगैरे नसेल किंवा माहिती नसेल. नाही केंद्र नाही. आता आमच्या बघा गावात गेल्या वर्षी मठ झालाय, दत्तगुरूंची मूर्ती हा आणि स्वामींचा मठ म्हणजे छोटासा झालाय तयार गावातच. आता झालाय त्या वर्षी, तेव्हा नव्हतं काय. आणि गेल्या वर्षी मग तिथून परत बघा ती तशी मला आवड लागत गेली. काही एक झालं ना, म्हणजे आता एक स्वामींचा आहे म्हणून मला पहिल्यापासूनच काही जरी झालं ना, मला भीती वाटली काय झालं की रामकृष्ण हरी विठ्ठल आहे, रामकृष्ण हरी विठ्ठल करत मी देवाजवळ बसणार. मग आमची मुलगी म्हणायची तू ते देवांना किती दमवतेस ग मम्मी, तू ते देव सारखे तुला वैतागत असतेली. म्हटलं असू दे, पण ऐकते ती ना. पण मला म्हणायची हो पण एवढं मात्र आहे तू काय बोललीस की देव तुझं ऐकते ती, देवाला तुझं कळतं. आणि मग तिचा बी काय प्रॉब्लेम आला की मला म्हणणार माझ्यासाठी तू देवाजवळ प्रार्थना कर ना. तुम्ही स्वतः जरा वाईस काहीतरी करत जा ना म्हटलं, बरोबर आहे. तुम्ही पण हाक मारत जा, तुम्हाला कधी कळणार म्हटलं याचं महत्व देवाचं, असं आहे ना. हो ना. मग त्यांना कळायला लागलं होतं. आणि अजून आता पण ती तशीच बोलतात दोघं पण. परत काय झालं गेल्या वर्षी, मग ती थोडक्यात आता हे अनुभव मी आता गेल्या वर्षीचे 2 अनुभव सांगते. बरं सांगा. मग गेल्या वर्षी म्हणजे आता प्रगट दिन झाला का नाही कालचा, बरोबर. मग ते मी सारामृत नाही का, हो स्वामी चरित्र सारामृत, हा ते 8 दिवसानंतर दुसऱ्या सोमवारपासून मी वाचन चालू केलं. मग ते एक पारायण झालं, 3 अध्याय रोजची वाचत होती. बरोबर. आणि परत मग दुसऱ्या पारायणाला ना मग सोमवारपासून चालू केलेलं. मग 13वा अध्याय हा शुक्रवारी येत होता. बरं. मला सवय काय लागलेली, मी अगरबत्ती ठेवायची मध्ये, विसरून किंवा चल विचल होऊ नये म्हणून. अच्छा. हा मग आज गुरुवार आहे ना, ती अगरबत्ती 13व्या अध्यायात मी ठेवली उद्या वाचायचा म्हणून. मग ते दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता. मग ज्यावेळेस अगरबत्ती ठेवली तेव्हा काही नव्हतं. दुसऱ्या दिवशी तो अध्याय उघडला मी आणि शुक्रवार होता, तर त्याला हळदीचा एक टिक्का लावलेला आणि चिमटभर त्याच्यात कुंकू. पण तुम्ही असं जेव्हा पूजा करत होता तेव्हा त्या ग्रंथाची पण आपण पूजा करतो ना, हळदी कुंकू वाहतात, त्याच्यातलं काही भाग किंवा त्याच्यातलं थोडंसं हळदी कुंकू तिथे आलं होतं का? नाही, म्हणजे मी कसं दत्तगुरूंचं नामस्मरण, हे कपाळाचं हे पडलेलं आपल्याला कळतं, ते किती पडणार. हो बरोबर. मग ते हळदी कुंकू आपण लावतच नाही ना स्वामींना. बरोबर. हो. मग त्या 13व्या अध्यायात काय आहे, शुक्रवार होता त्या दिवशी, मला ते संकेत दिलं हो स्वामींनी. कारण माझ्या मिस्टरांना 3 अटॅक येऊन गेलेत ना. बापरे. जरा मला हेच वाटतं ना जरा आजारी आहेत म्हणून. पण ते मला स्वामींनी संकेत दिलं कसं माहितीये का, तुझ्या कुंकवाला काहीच होणार नाही. किती छान. मग ते कुंकू मला डोळ्यात पाणी आलं, मी ते कुंकू घेतलं, चिमटभर लावलं. मला एवढा आनंद वाटला ना की म्हणजे हळदी कुंकवाची चिमट त्या अध्यायात, आणि शुक्रवार होता त्या दिवशी. बरोबर. सौभाग्याचं रक्षण करण्यासाठी तुम्हाला दिलेली छोटीशी भेट आहे स्वामींकडून. खरंच छान भेट दिली. आणि आरतीमध्ये पण माझ्या चंद्रकोर तयार होते. अच्छा. दिव्यामध्ये विष्णू देवाची लक्ष्मी पाय दाबत बसते का नाही, हो तो फोटो आहे की नाही, तशी तयार झाली होती. हो. कशी काय बरं काय माहिती, पण झाली होती तयार. गेल्या वर्षी बघा 3रा अटॅक आला त्यांना. मग मी स्वामींच्या ह्याच्यातून मठातून धागा आणला होता, चरण पादुका आल्या होत्या विट्यातल्या मठामध्ये, त्या मठात गेली होती मी, धागा आणला होता. बरं. आणि तो अभिमंत्रित केला मी.
अच्छा. हा, म्हणजे असे अनुभव हे ऐकते ना असे म्हणजे हे अभिमंत्रित करा ते असं तुम्ही लोक सांगता ना काय काय, ते ऐकून आपलं मी तो धागा अभिमंत्रित केला विभूती भस्म टाकून. म्हणजे त्यावेळेस बघा तेव्हा तिसरा अटॅक काय आलेला नव्हता त्यांना. अच्छा. गेल्या वर्षीच्या मागच्या 1.5 वर्षापूर्वी. मग तो धागा अभिमंत्रित केला, मी बांधला त्यांच्या हातात. 1.5 महिना होता तो. त्या आंघोळीला गेले का नाही तिथं सुटायचा, सळसळीत असतो ना तो धागा. अगदी बरोबर, काळा गोफ असतो तसा. हा, म्हणून तो मी ते म्हटलं, आणखी ते चिडचिड, आजारी माणसं चिडचिडपणा करतात. अगदी, हो ना. मग ते सारखा सुटतोय म्हणून शाने ते वैतागायचे, म्हणून मी काय केलं म्हटलं जाऊ तिकडं आपलं सोडून ठेवूया घरामध्ये. हो, मग तो 5-6 महिने का नाही तो धागा तो तसाच राहिला त्या बळतावर. हो. आणि गेल्या वर्षी मग ते अटॅक यायच्या वेळेस 4 दिवस का नाही माझ्या मनाला उचलून टाकल्यागत केलं स्वामींनी. हा, तो धागा तू बांधच म्हणून शाना. चैन पडे ना तुम्हाला म्हणजे तो धागा हा, तो बांधल्याशिवाय. काय माझ्या मनाला असं उचलून टाकलं, म्हणजे ते स्वामींनीच ही केलं हो मला असून तो धागा बांध म्हणून त्यांच्या हातात. बरं. म्हटलं काय का शिव्या देईनात आणि काय का म्हणेनात म्हटलं, पण हा धागा तुम्ही म्हटलं आज बांधा तो. हो ना. हा, मग तो बांधला मी. शनिवार होता त्या दिवशी तो धागा बांधला. कुठला वार होता एवढं काही लक्षात नाही, पण बांधला मी तो 4 दिवस अटॅक यायच्या अगोदर. मग ते धागा बांधला. मग पाडव्या दिवशी आमची जत्रा असते ना. अच्छा. गुढीपाडव्याला. गुढीपाडवा पहिला दिवस आणि दुसऱ्या दिवशी प्रगट दिन असतो का नाही स्वामींचा. हो, प्रगट दिन असतो. मग त्या दिवशी ते आमचं बगाड असतं गावातलं, आणि तिसऱ्या दिवशी रथ असतो. मग ते कुठल्या देवाची यात्रा ही? हे नाथबाबा आमची गावातले नाथबाबा आहेत ना, सिद्धेश्वर. अच्छा, सिद्धनाथ का? बरोबर. सिद्धनाथ, हा, त्यांची. बरोबर. आणि ते एक बिचारी आली अहो, हिरवी साडी नेसलेली होती. हा, प्रगट दिन होता. तर मी म्हणते मला म्हणजे कसं ते जरा काहीतरी मी टेन्शन मध्येच होती. आणि त्यांची जरा ती चलबिचल झालेली ना. हो ना, हो ना. ते तसं जर व्हायचं असलं का नाही, अटॅक यायचं असलं की ती माणूस म्हणजे लय दमवतो व. अच्छा. त्या डिप्रेशन मध्ये होती मी. बरोबर. मग ती बिचारी आली की मी तुळजापूरची हाय, माझ्या तुळजापूरच्या अंगाची ती देवी. आणि ते असं म्हणजे आमच्या मुलानं लग्न केलंय ना, लव्ह मॅरेज. मग ते आपलं आम्ही आपली पूजा घातली होती. बाशिंग दिसल्यावरती म्हटली तुमच्यात लग्न झालंय, तर म्हटलं हो. आमचं म्हटलं इथं नाही लग्न केलेलं, लव्ह मॅरेज झाले, पण पूजा घातल्यावर आपलं बाशिंग बांधलेलं आहे. म्हटलं ती काय आम्ही इथं लग्न नाही, त्यानं म्हटलं लव्ह मॅरेज केलेलं आहे. पण ती मला म्हटली साडी दे, मग आपल्या 2 साड्या काढल्या की हो मी. अच्छा. हा, पण ती ही नको ती नको. तर हे बघ बाई, मी म्हणजे का नाही एकदम मला म्हणजे हेच झालेलं हो. मी म्हटलं बघ, म्हटलं मी देते ती साडी, ह्या नव्या साड्या येत्या. म्हटलं का तुम्ही घेत नाही, म्हटलं देव अशी परीक्षा बघत नाही म्हटलं. हो ना. मी असं म्हणजे आपल्या माणसाला कसं आपण वैतागून बोलतो तशी मी बोलायला लागली. म्हटलं माझा जीव पाहिजे असला तर मी जीव देऊ का, पण म्हटलं बघ माझा माणूस म्हटलं आजारी आहे, म्हटलं मला एवढं दमवू नकोस आणि माझं एवढं सत्व बघू नकोस. देव सत्व बघा येत होती म्हटलं, एक तर जीव तरी घ्यायला येतो, नाही तर मी देऊ का म्हटलं स्वतः, नाही तर तू तरी घे. हो, एवढ्यापर्यंत मी बोलली आहो मला त्या बिचारीला. हो, ही साडी होती अंगावर बघा. आणि मग परत मी तिसऱ्या साडीला हात घातला, म्हटलं ही देऊ का साडी. मला कसं वाटलं बाई ही हलकी वाटली असं वाटत असेल त्या बिचारीला, तर मग काय करायचं, साडी दिली तरी चांगलीच आहे. मग ती हात घातले, तर हा चालेल म्हटलं. परत म्हटलं माझ्या म्हटलं माणसाला म्हटलं बाई आजारी आहे ना, असं आहे म्हटलं, मला काहीतरी उगत झालंय म्हटलं, मला काय तू सतवू नकोस. मला काय सांगितलं, म्हटली उद्या तुझा म्हणजे मालक बघ म्हटली खड्या घोड्या सारखा जातोय आणि रताव गुलाल खोबरं टाकून येतोय, तू काय टेन्शन घेऊ नकोस. म्हणजे एकदम ठणठणीत बरं होणार असं सांगितलं. हा, ऐका की मग. तसं सांगितलं की गुलाल लावला त्यांना. आणि गेले की ते सकाळ उठून. काय सांगताय. हो, गेले सकाळ उठून, रताव गुलाल खोबरं टाकलं, पण ते स्वामींना संकेत द्यायचं होतं, म्हणजे जीवावर आलेलं होतं. बरोबर. अगोदर 4 दिवस धागा बांधायला लावला. स्वामी कुठल्या तरी त्या रूपात ती येऊन गेलेत म्हणजे माझ्याकडे. प्रगट दिन होता त्या दिवशी. किती कमाल होत आई. आणि म्हणजे विशेष म्हणजे त्यांना आशीर्वाद पण देऊन गेले. काहीच होणार नाही म्हणून त्यांनी मला आशीर्वाद दिला येऊन घरात. पण तो मला समजला, आणि ते आता समजतंय ना आपल्याला, त्यावेळेस त्या डिप्रेशन मध्ये नाही समजत हो. नाही, आणि तेव्हा कशी असते परिस्थितीच अशी केली जाते आपल्या त्या दैवी शक्तीकडून ना, त्या गोष्टी समजत नाही समजत, खरंच नाही समजत. मग नंतर आपल्याला ते कळतं. हो ना, हो ना. खूपच छान अनुभव होत आई तुमचे. ते स्वामींचीच कृपा हो सगळी.
सोडून जातात आणि आपल्या जवळ पण तेच येतात. आणि मग ते परत गेले आले, मग रथावर गुलाल खोबरं टाकलं आणि उन्हाळ्याचे दिवस असतात, हाट्याचा माणूस आहे म्हणून आम्ही कोणाच्या तरी गाडीवर बसवलं आणि पाठवलं पुढे त्यांना. पुढे येऊन टाळा कुलूप वगैरे लॉक काढून त्यांनी कपडे काढून तोंड वगैरे धुतलं आणि म्हटलं आता तुम्हाला जेवाय वाढते. मला म्हटले मला जरा पाणी दे. म्हणून म्हटलं मडक्यातलं गार पाणी देऊन आपलं बसा म्हटलं मी तुम्हाला जेवायला वाढते. जेवायला वाढायच्या अगोदर त्यांचा एक पाय हात पाय सगळ्याचे ते लागले की हे करायला. बाजू गेली होती पुरीच. अरे बापरे. हो, पुरी बाजू गेली म्हणजे दवाखान्यामध्ये नेईपर्यंत बोलायचे पण बंद झाले. म्हणजे पॅरालिसिसचा अटॅक आला का? हा, तिसरा अटॅक पॅरालिसचा पूर्णच आला त्यांना. बापरे. पण ताई एवढं आश्चर्य आहे की 15 दिवसात स्वामींनी त्यांच्यावर कृपा केली. हो, म्हणजे काय झालं? ते कसं म्हणजे आमच्या मुलीला कोणीतरी सांगितलं की सोरेगावचा तर पत्ता दिला. हो, सोरेगावला एक डॉक्टर छान आहेत ते. अच्छा, कुठे आलं नक्की हे सोरेगाव? सोरेगाव सोलापूरच्या पुढे आहे बघा. बरं. सोलापूर आहे का नाही, म्हणजे अक्कलकोटला जाताना लागतं. हो, माहितीये, माझा आजोळ आहे सोलापूर. हा, मग तिथूनच ते 2 किलोमीटर आहे ते सोरेगाव. बरं. मग पूर्ण बाजू गेलेली, बोलायला येत नव्हतं. तो माणूस परत बोलायला पण लागला. आम्ही म्हणजे जवळच्या अगोदर दवाखान्यात नेलं. जास्त आपल्याला एवढ्या लांब जायला जमत नाही ना. बरोबर आहे ना. टेस्ट नाही तिथंच आपण नेतो. मग तिथं नेलं तर त्या डॉक्टर म्हटले नाही आता पहिल्यासारखा एवढा काही फरक पडणार नाही. पण आपलं आता हाय हे तरी केलंच पाहिजे ना चालूला औषध. हो ना. हो, पण आम्ही तिथंच नेलं, 4-5 दिवस ठेवलं. पण तिथे सुद्धा बघा कसं झालं चमत्कार. मग 3 वेळा आता 6 म्हणजे 18 साली, 21 साली, 23 साली 3 वेळेला मी त्या दवाखान्यातून येरजाऱ्या घातल्या त्या. बरं. तिथे औदुंबराचं झाड आहे. पण त्या एवढ्या वर्षात 3 म्हणजे 4-5 दिवस तरी मी काढले तिथं येऊन जाऊन. मग तिथून मी येत होती. आता ही तिसरा अटॅक आल्यावर कशाला तर नाश्ता वगैरे काहीतरी आणाय त्यांना गेली असं. तर मी कशी म्हणते अगं बाई औदुंबराचं म्हटलं हे काय ते उंबर नाही का? बरोबर, औदुंबर कसं म्हटलं पडलं या. वर बघते तर ते म्हणजे मंदिर आहे की तिथं शंभू महादेवाचं. म्हटलं मंदिराजवळ म्हटल्यावर कोणतरी आपलं पूजाही करत असेल. बरोबर. आणि तिथं स्वच्छताच असते व शिटीत आहे म्हटल्यावर ते झाड. मग ते उंबर कसं आहे इथं मी म्हंटल बाई. परत बाई म्हटलं बघते वर तर हे उंबराचं झाड आहे दत्तगुरूंचं. आणि मग परत बघितलं पण माझ्या एवढं तेव्हा लक्षात आलं नाही की हे उंबर आपल्याला काहीतरी साक्षात्कार देतंय म्हणून शाना. बरं. मग ते काय उंबर मी उचललं नाही काय नाही. परत तसंच मी आपलं मनाला म्हटलं काय असेल म्हटलं हे. आणि मला इतकी वर्ष म्हटलं इथनं येते जाते तरी मला कधी हे म्हणजे असं जाणवलं कसं नाही. तेव्हा औदुंबराचं झाड आहे इथं म्हणून शाना. बरं. मग त्या वर्षी तिसऱ्या अटॅकलाच मला ते बघा की कसं जाणवून दिलं दत्तगुरूंनी. फळ दिलं तुम्हाला. हा, पण ते उचलून घ्यायला पाहिजे होतं ते मी घेतलं नाही. नाही, हरकत नाही ताई. आपण तेव्हा कसं असतं कुठल्याही हॉस्पिटलच्या कामात जेव्हा असतो तेव्हा आपल्या डोक्यात विचार वेगळे असतात. आपण खूप काळजीत असतो ना, त्यामुळे होतं असं आपल्याकडे. ते नाही जमलं मग. पण ते असं म्हणजे परत वाटायला लागलं व. आणि मग ते तो एक अनुभव झाला तसा. आणि परत दवाखान्यात वर तिथं म्हणजे दुसऱ्यांदा अटॅक आला ना तेव्हा ते स्वामींचा तिथं फोटो नव्हता. दुसऱ्यांदा आम्ही गेलो का नाही तेव्हा स्वामींचा ते दवाखान्यात फोटो होता. कसं काय बरं? जनरली नाहीतर कसं पहिल्यांदा नव्हतं. गणपतीचं असतात ना फोटो म्हणा, मूर्ती म्हणा. गणपती साईबाबा आहेत की, पण स्वामींचा दुसऱ्यांदा अटॅक आला का नाही तेव्हापासून तिथं फोटो होता. डॉक्टर पण स्वामी सेवेत असतील बहुतेक. हा, काय माहिती असणार बहुतेक. अच्छा. पहिल्यांदा आला का नाही तेव्हा नव्हतं तिथे काय स्वामींचं. पण दुसऱ्यांदा आला तेव्हा मी तिथं फोटो बघितला. अगं बाई म्हटलं स्वामी इथं पण आले ती. म्हणजे आपण जिथं जावं तिथं स्वामी आहेतच. अगदी अगदी. तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत ते. हो, लय कृपा त्यांची आहे माझ्यावरती. आणि मग परत मग एक ते तिसऱ्या अटॅकला ना 2-3 दिवसानं म्हणजे डॉक्टर चेकिंगला येतात. दवाखाने आता खाजगी दवाखाने किती पॅक असतात. हो, लवकर मिळत पण नाही. आपण जर गेलो तर बेड मिळत नाही लवकर. आहे का नाही. मग ते वरच्या मजल्यावर आम्ही वरच्या ह्याच्यावर राहायला होती वर रूम त्यांची. बरं. आता चिमणी तिथं येईल का? नाही ना. बरोबर. चिमण्या अशा पण बघायला मिळणं फार मुश्किल झालेलं आहे. चिमण्यांची संख्या खूप कमी झालेली आहे. हो, मग ते रिसेप्शन वरच्या ह्याच्यावर का नाही तिथं मला चिमणी दिसली. तर मी आपली मनात कशी म्हणते
बाई म्हटलं बघू काय असेल, म्हटलं स्वामींचं काही असलं तर. बरोबर त्या गेटवरनं आमच्याच रूम मध्ये आली. हो का? हो, आणि त्या पंख्यावरून, त्यांच्या खिडकीवरून, तो पंख्यावरून मी आमच्या मुलाला म्हटलं त्याला बिस्किट घाल त्या फॅनवर, म्हटलं अच्छा. ठेवलं, थोडस तोंड लावलं, म्हटलं काहीतरी स्वामींचं ही साक्षात्कार असणार आहे. मग मी आपलं, मग तिथं ती दवाखान्यातली काय ते डॉक्टर सुद्धा म्हटले तुमचं काहीतरी पुण्य भरपूर आहे, काहीतरी हो. चांगलं कर्म केलंय. मग थोडा थोडा त्यांचा हात थोडा उचलायचा हो, पाय हलवा म्हटले की ते पाय हलवायचे. तुमचं एवढं 3 हाट्यात होऊन हो. म्हटलं एवढं कोणाची जलद ही होत नाही, प्रगती होत नाही. हा. म्हणून ते म्हटले तुमचं कर्म काहीतरी चांगलं आहे. बघा. मग तिथून बघा आम्ही 5व्या दिवशी सोडवलं, तिथून परत मी 4थ्या दिवशी लगेच 3ऱ्या दिवशी घरी आणून मी त्या सोरेगावला नेलं. तर तिथे सुद्धा त्या दवाखान्यात असं म्हणजे आम्ही झोपूनच नेलं होतं. बरोबर. गाडी करून 2 माणसं घेऊन अजिबात म्हणजे त्यांच्याकडे ताकद नव्हती. हो ना, हो ताई, बरोबर आहे. ती बाजूच गेलेली तर आता काय करणार. हो ना, हो ना. मग तिथं नेलं, झोपूनच नेलं. तर तिथं सुद्धा दत्तगुरु आणि साईबाबांचा फोटो त्या दवाखान्यात. हो का? वा वा वा. जिथं झोपवलं होतं तिथंच मग त्यांचा फोटो. मग इतकं म्हणजे भरून यायचं ना. हो ना, हो ताई. भरून यायचं. नाही, अशा कठीण प्रसंगात आपल्याला त्यांचा फोटो जरी दिसला ना, किंवा नुसतं त्यांचं वाक्य जरी समोर आलं ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तर आपल्याला खूप बळ मिळतं ताई. आणि बळ मिळतं. हो, खरंच. हे मी कुठे वाचून किंवा कोणासरी ऐकून सांगते अशातला भाग नाही. मी माझ्यावर जे प्रसंग आले ना, त्याच्यात सुद्धा हे खूप स्वतः अनुभवलेलं आहे. आणि तेव्हा जी शक्ती असते ना, ती प्रचंड तुम्हाला बळ देते, की त्यावेळेस तुम्हाला कुणी तुमचे नातेवाईक जरी फोन करत नसतील, सांगत नसतील, भेटत नसतील, तरी पण आपल्याला फरक पडत नाही. आपल्याला वाटतं की स्वामी आहेत आपल्या बरोबर ना, मग आपल्याला काळजी करायची गरज नाही. तेवढं आहे. आणि मग गेल्या वर्षी ते 3रा अटॅक येऊन गेल्यानंतर बघा मी अशी बसली होती हो. आम्ही दोघेच होतो हो. मुलगी मुलीच्या कामाला गेली. म्हटली आपण सगळ्यांनी घरात बसून काय करायचं. हो ना, हो ना. मला पण भीती वाटायची हो. आता ह्या माणसाला म्हणजे कशी वेदना लई होत होत्या. जसं ते औषध चालू केलं ना, मग ते वेदना कमी झाल्या त्यांच्या. अच्छा. अरे वा. कमी झाल्या. आणि एक टिटवी 3 आठवडा अशी एवढी जोरात वरडायची आमच्या त्या 4 घरावर. आम्ही मळ्यात राहायला हो. बरोबर. लय जोरात वरडायची. तर मी आपली त्यांचं सगळं आवरून, आंघोळ, नाश्ता, दवाई देऊन का नाही मी अशी बसली होती खुर्चीवर. तर काय माझ्या मनात मी बोलली, म्हटलं का ग म्हटलं तू एवढी ओरडतेस आणि तू का अशी म्हटलं आमच्या घरावरून फिरतेस. मनातच बोलली बर का. अगं म्हटलं तुला कसं कळत नाही, म्हटलं माझ्या घरात म्हटलं 33 कोटी अवतारी आई देवी बसली स्वामी आई, आणि तू काय एवढी म्हटलं ओरडतेस ग. त्या क्षणापासून ती टिटवी बघा ताई ओरडली नाही. कमाल आहे की नाही. म्हणजे जे मनात बोलल ना ते म्हणजे स्वामींपर्यंत पोहोचतंय. ते आता त्या प्राण्याला काय कळणार आहे. खरंय ना. सेवा ना तुमची ताई. त्यामुळे ते सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे तुमच्यासाठी योग्य असणाऱ्या स्वामी करतात. हो, खरंच करतात. करून कशालाही करून नाही. मला स्वामींची खूप साथ आहे. आणि ज्या वेळेस आपली रक्ताची नाती ताई तुटतात ना, तर खरंच स्वामी त्यांना साथ देतात. आणि सगळ्या भक्तांना बघा स्वामींनी बघा साथ देवावी. नाही, तुमचे अनुभवच इतके छान आहेत ना ताई. हे ऐकून सुद्धा जे स्वामी सेवेत नाहीत ना, ते सुद्धा खूप मनापासून स्वामी सेवा करायला सुरुवात करतील. त्यांना जे असं म्हणजे संकटात जे असतील ना, त्यांनी खरंच स्वामींचा धावा करावा. आणि काही सुद्धा मी सेवा करत नाही. मी फक्त सुरुवातीला 1 माळ जपायला, मला कोणी काही सांगितलं नाही. असं मोबाईलवर, मला मोबाईल सुद्धा हातात धरायची माहिती नव्हतं. मला ते बारका फोन आहे तो लावा येत नव्हता. माझ्या मुलीने मला फोन शिकवला. तर मी म्हटलं काय तू म्हटलं मला बारका फोन चालवा येत नाही, हा मोठा कसा चालवेन. आणि मग मला ती स्वामींची गाणी ऐकायची आवड लागली. मुलीला आमच्या मी म्हणायची मला तू ती गाणी भक्तिगीतं लावून दे स्वामींची. अच्छा. मग ती भक्तिगीतं ऐकत ऐकत आवड लागली. मग तिने मला परत फोन लावाय म्हटलं. मला मग ती स्वामींचं मला जे काय असेल ना ते बघायचं, मला म्हटलं दाखव म्हटलं. ती आवड निर्माण झाली. युट्यूबचं तेवढं दाखवलं. सगळं बघा माझ्या ह्या स्वामींचंच आहे फोन मध्ये. किती छान. रात्री मी तुमचे अनुभव ऐकले बर का 1 वाजता. अरे बापरे, एवढं उशिरा. मला झोप लागली नाही. मग ते 2 बघा ते शेंगदाण्याचं तुम्ही सांगितलं का, त्या कुठल्या तरी स्वामी भक्तांनी शेंगदाणे माळ जपली नाही, ते 100 अनुष्ठान. नाही हो, माझा नसेल तो अनुभव, मला नाही म्हणजे आठवत आहे. तुमचाच आहे ना, तुमचा आवाज तोच आहे हो. बरं. मग ते अनुभव एक ऐकला.
मग मी अनुभव हे असे भरपूर ऐकते सगळे फोनला. नाही, छान आहे ताई. तुम्ही म्हणजे काय म्हणूयात, त्यातलं माहिती नाही तुम्हाला, फोन मधलं तंत्रज्ञान त्यातलं माहिती नाही, पण स्वामींच्या प्रेमापोटी ते पण शिकताय तुम्ही. आणि हा आपल्या भारतातल्या स्त्रिया या खरंच खूप खंबीर आहेत आणि इतक्या सोशिक आहेत. त्यांच्याकडे काय आर्थिक आहे, देवच आपल्याला बळ देतो. हो आपला ना. देव आहे तोच बळ देतो आपल्याला. नाही, त्यांच्याकडे त्यांची आर्थिक परिस्थिती जरी नाजूक असली तरी त्या त्यांच्या नवऱ्याची साथ सोडत नाहीत. सगळ्या गोष्टीत आपण त्याची साथ देऊन त्याला, आता तुम्ही मला सांगा, एवढे 3-3 हार्ट अटॅक आलेले आहेत, घरात पैशाची तसं बघायला गेलं तर कमतरता असेल, मुलगा जवळ नाही, मुलीचं लग्न झालंय, अशा परिस्थितीत सुद्धा तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहात. आजकालच्या तरुण मुलींनी खूप शिकण्यासारखं आहे तुमच्याकडून ताई. होय ना. आणि 6 वर्ष झालं आता माझ्या, म्हणजे 6 वर्ष झाले की हे 3 अटॅक होत गेले. हो असे ना. मी घरात बसून आहे. मग उपाशी राहण्याची तरी कधीच वेळ आली नाही. हो ना. कधीच. हो. आणि कधी असं म्हणजे नाही की बाबा कुठली अडचण आली आणि थांबली. आणि मला असं व्यवहार कुठलं बाहेरचं माहिती नव्हतं. बरोबर आहे ना. हा, सगळं म्हणजे आमचे मिस्टरच बघायचे. मला कपाळाच्या टिकलीपासून आमचे मिस्टर आणून देत होते. हो का. हो, मला बोलायचं हे आता एवढं जे मी तुमच्यावर बोलते ही स्वामी कृपाच आहे बरं का. खरे खरे. मी स्वतःहून मला कसं बोलायचं कोणाशी हे काही कळत नव्हतं. नाही ताई, तुमच्यासारखे जेव्हा स्वामी सेवेकरी स्वतःहून असा छान अनुभव शेअर करतात ना, आणि त्याच्यातून जेव्हा आणखीन स्वामी सेवेकरी घडतात ना, त्यांच्या आयुष्यातले झालेले बदल जे आहेत, त्यांच्या आयुष्यात त्यांच्या घरात आलेला आनंद आहे ना, त्याला कुठेतरी आपण स्वामी आपल्याला कारणीभूत ठरवतात ना, त्याच्यामुळे खूप मोठी स्वामी सेवा घडते ही. नाही नाही, बघा मी आत्ताच स्वामी चरित्र वाचलं, म्हणजे वाचन करत तर लगेच मला संकेत दिला स्वामींनी. आणि मी फक्त बघा पहिल्यांदा सुरुवातीला श्री गुरुदेव दत्त एक 10-15 मिनिटं बोलते मंत्र, एक माळ जप, अच्छा. आणि 11 वेळा तारक मंत्र, किंवा म्हणजे माझ्या अडचणीनुसार. आणि मी असं आता म्हणजे हे अटॅक आल्यापासून ना ह्यांना मला लवकर उठायचं होत नाही. सगळं त्यांची सेवा अगोदर करायला लागते. हो ना, हो ना, खरंय. आणि नंतर मी स्वामींची करते. मी हे पण तुम्हाला सांगते. नाही, बरोबर आहे ना. स्वामींना पण ते दिसते परिस्थिती ताई. आपण संसारिक माणसं आहोत. स्वामींना नाही, मी अगोदर आंघोळ करते, आरती लावते, त्यांना चहा अगोदर ठेवते. म्हणजे पूजा ही नसते, पूजा नंतर करते. आरती लावून चहा ठेवते आणि मी चहा घेते. नाही, तुमच्या मिस्टरांचं पण खूप छान पुण्याई असेल कितीतरी जन्मांची, ज्याच्यामुळे त्यांना इतकी सुंदर बायको मिळाली. खूप असे लोक बोलतात, मला पण अशीच बोलतात की तुझं कुंकू बळकट आहे. आहे. नाही, तुम्ही आणि ते बळकट ठेवलेलं आहे. स्वामींनी तुम्हाला खूप मोठी साथ दिली ताई. नाही दिली, खरंच साथ दिली. सेवा सुरू ठेवा ताई. प्रत्येकावर स्वामींनी बघा कृपा करावी. आपलं हे पण चांगलं पाहिजे व कर्म पण चांगलं पाहिजे. बरोबर. कर्म चांगलं पाहिजे, आपली नियत चांगली पाहिजे. आपल्याला म्हणजे कोणाविषयी, म्हणजे मी कशी पहिल्यापासून आमच्या सगळी परिस्थिती म्हणजे चौघे दीर आहेत मला, म्हणजे आमच्या, पण ती लोक सगळी ह्याच्यात. आणि माझे मिस्टर इथं राहिलेले. अच्छा. कुठं बाहेर असायचे, कुठं मुंबईला, कोण दुकानला. कुटुंब मोठं आहे, पण आम्हाला आता अलिप्त केलंय त्या लोकांनी. बरं. परिस्थिती आपण म्हणजे कसं आपल्याला कमी लेखलं की आपल्याला ते बरोबर वाटत नाही ना. स्वाभिमान असतो आपल्याला, साहजिक आहे ना ताई. बरोबर. ते मला कसं आपल्या परिस्थिती, आपली जी पायरी आहे का नाही, आपलं अंथरूण आहे तेवढंच आपण हे करायचं. बरोबर आहे ताई. आणि जी आपल्या नशिबात आहे, ती जी आपली सत्ताची भाकरी आहे ना, त्यातच आपण समाधान मानायचं. आपल्याला ती लोकांची जोडून घ्यायची, आपल्याला ती तसली सवय नाही. आणि ते योग्य पण नाही ताई, त्याचे फटके नंतर बसतात. तेच माझा तोच स्वभाव पहिल्यापासून मी ठेवलेला आहे. माझे मिस्टर, माझी मुलं पण दोन्ही पण का नाही, असं लोकांचं कधी लुबाडून नाही घेतलेलं. हो ना. हा, म्हणून बघा आम्हाला परमेश्वरानं, माझ्या स्वामी आईनं मला खूप म्हणजे समाधानी ठेवले. बरोबर आहे ताई, तुमचे तसे संस्कार आहेत, तुम्ही स्वतः तशा वागताय, म्हणूनच अशा घरी स्वामी आहेत ना. तुम्ही जर लुबाडणारे असता, पैसे खाणारे असता, तर स्वामी कसे आले असते. गेल्या वर्षी बघा पावसाळ्यात काड्या लावल्या बाहेरून. मग रोज बघा 2-3 श्वान येते आमच्या दारात. मग त्या दिवशी अशी म्हणजे कोणी बाहेरून हे केलं काय माहिती, पण मला मग त्या दरवाजाकडे जाऊनच दिलं नाही. कारण आमचं माणूस यादू, आणि मी रात्रीच्या आता दरवाजाकडे गेली तर मी भिल. सकाळी उजाडतानाच उठवलं. आणि परत दुसऱ्या दिवशी मग मी ते श्वान उभा म्हणजे दारात बसले. म्हटलं ह्या बघा. हो, तर म्हटलं इथून रात्रभर हालायचं नाही म्हटलं तुम्ही. अहो खरंच ताई, अजिबात ते श्वान हल्ले नाही. सकाळी दरवाजा उघडला तर ते दोन्ही पण श्वान तिथंच बसले होते. किती छान होता. प्राण्यांना काय कळत असेल सांगा बरं. बघा ना काय. आणि मी पूजा करायला लागली ना, घरात येऊन बसतात. अहो हो,
नामस्मरण चालू झालं का नाही की बसत्यात येऊन घर आणि प्रगट मग ते सारामृत वाचलं तेव्हा त्या पाटाखालून पाल गेली देवाला पाल दत्तगुरूंच्या असे संकेत मिळतात बघा. हो ना. नाही खरंच छान सेवा आहे ताई तुमची आणि अशी सेवा सुरू राहू दे. तुमच्या मुलांनाही या स्वामी सेवेत तुम्ही आणा आणि तुमचं कुटुंब असं छान त्याची भरभराट होऊ देत. असंच आणखीन आता बघा लवकर काहीतरी अनुभव मला पण जमतंय का नाही हे जमत असं म्हणजे नाही खूप छान सांगितलं ताई तुम्ही. हे सगळं वधवून घेतलं आणि मला म्हणजे ह्याच्यात मला त्रास झाला हो. मुलगी 2 वर्ष माझ्याकडेच होती पण झालं कालच्या 30 तारखेपासून आपलं तिचं चांगलं झालंय. एकदम आपलं म्हणजे आपल्या तिच्या पण पाठीशी का नाही म्हणजे ती बँकेत कामाला होती आणि ते त्यांना ते फोटो काढायला लागतात ना. बरोबर. कुठे असं म्हणजे बसलं हे ते बँकेत फोटो दाखवायला लागतात ना मोबाईलवर. मग ती ऑफिसच्या खाली काहीतरी त्या हॉटेलमध्ये डोसा खायला अशी बसलेली तर तिथे शंकर महाराज आणि स्वामी त्यांचा फोटो ते तिच्या मोबाईल मध्ये तो फोटो आला आणि फोटो आला आणि मग तो त्या फोटो तिने तसाच ठेवला दाखवायला. ते बघ मम्मी अगं म्हटलं ते तुझ्या पाठीशीच आहेत म्हटलं पहिल्या. खरे त्यांच्या सेवेत येणं अपेक्षित असेल आता शंकर महाराजांना आणि स्वामींना. त्याच्यामुळे तिला पण आता स्वामी सेवेत आणण्याचा प्रयत्न करा. तिचं कसं सकाळी लवकर जायला लागतं ना त्यामुळे तिला देवपूजा ही नाही काय जमत पण तिला आपलं नामस्मरण चालता फिरता. आणि कसं झालं आमच्या मिस्टरांचा एक जोडीदार एक झाला हो त्याने तिला मुलगीसारखी मांडलेली हो. त्याला 2 मुलगी आहेत. तिला गेल्या वर्षी ती तिकडं बँकेत कामाला राहिली आणि 2 पहिल्या महिन्यात काय नाही तिला ती दिसलं बर का. आणि दुसऱ्या महिन्यापासून तिला 3 महिने दिसत होतं आमच्या पौर्णिमेला. अच्छा. मग ते मी धागा परत श्रावणात का नाही गेली मठामध्ये मला मठ माहिती झाल्यानंतर मग तो आणला मी अभिमंत्रित केला. अरे वा. आणि तिला गळ्यात बांधला तिच्या. खूप छान. तेव्हापासून तिला बघा अजिबात दिसलं नाही. स्वामींची एक माळ आणि तारक मंत्र ह्या मंत्राने मी आपलं अभिमंत्रित साधं भाध आपलं मी करते पण बघा स्वामींपर्यंत सगळं पोचतंय माझं. नाही ज्या घरामध्ये दत्त महाराजांचं स्वामी महाराजांचं अस्तित्व आहे हे सगळे एकच आहेत पण जिथे ते आहेत ना तिथे कुठलीही भूतबाधा किंवा वाईट शक्ती राहूच शकत नाही. ज्या घरामध्ये गुरुचरित्राचा ग्रंथ आहे तिथे ही शक्ती त्रास देऊ शकत नाही. ते नाही आम्हाला कधी म्हणजे असं जाणवलंच नाही. पण कसं म्हणजे माझे मिस्टर पहिले ड्रिंक करत होते आणि तेव्हा पण म्हणजे त्रास द्यायचे आणि ड्रिंक जरी सुटली तरी पण अमावस्या आणि पौर्णिमा आली ना होतो त्रास. 3 दिवस पुढे आहे तोपर्यंत अंगावर थरकाप यायचा म्हणजे काही ना काहीतरी होणारच घरामध्ये. नाही अमावस्येचा आधीचा दिवस अमावस्येचा दिवस आणि नंतरचा दिवस तसंच पौर्णिमेला सुद्धा होतो त्रास. तसंच ना ते 2-3 दिवस आलं का नाही की मला अगोदरच भीती वाटायची काहीतरी असं होणार मनुष्यानं. आणि होयाच सहज जरी काय आपण नाही जरी आपण काय आपलं आनंदी वातावरण जरी ठेवलं ना पण आमच्यात काही ना काहीतरी व्हायचं. ती स्वामी सेवा जशी गेली का नाही ताई तेव्हापासून नाही मला जास्त आता आलेली पण कळत नाही. अरे वा वा म्हणजे खूप मोठा फरक पडलाय. म्हणजे स्वामी सेवेत ज्या वेळेस मी नव्हती ना तेव्हा हा त्रास होत होता. पण जसं मला म्हणजे 4 वर्ष झालं आता मी 18 सालापासून 19 सालापासून आहे ह्या सेवेत ना तेव्हापासून नाही आता भीती वाटत बघा. अमावस्या आलेली गेलेली पण माहिती होत नाही. मला सतत ना तारक मंत्र जे स्वामींचे काय असेल ना ते सगळं चालू असतंय. त्याच्यामुळे आणि तो बीज मंत्र नाही का तो चालू असतो. परत दत्त काय ती संकट निवारण नाही का बरं चालू असतं. जे काय असेल ते मी लावते बघा. सकाळी उठली की माझा फोन चालू. हो का. अरे वा. नाही छान ताई तुमचे अनुभव मी शेअर करते. आणखीन काही असतील अनुभव तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊयात. चालेल. स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ
त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ।